आरतीचा निर्णय तिच्या घरच्यांना आणि जवळच्या बऱ्याच नातेवाईकांनाही पटला नव्हता. सर्वात जास्त तिचे सासू सासरे तिच्यावर नाराज झाले होते. आरती आणि किशोरचा मुलगा सोहम आता 2 वर्षाचा झाला होता. त्यांनी आता दुसऱ्या अपत्याच्या तयारीला लागले पाहिजे अशी आरतीच्या सासू सासऱ्यांची अपेक्षा होती. पण आरतीने आपला निर्णय सांगून जणू त्यांचे हे स्वप्नच उधळून लावले. तिला आता नवीन अपत्याला जन्म द्यायचा नव्हता. त्याऐवजी एका अनाथ मुलीला दत्तक घ्यायचे होते. जे बालक अजून अस्तित्वातच नाही अशा नवीन जीवाला जन्म देण्यापेक्षा जे बालक अनाथ, एकटं, निराधार आहे त्या जीवाला दत्तक घेऊन तिला त्याचा आधार बनायचं होतं. या निर्णयावर ती ठाम होती. खरं तर तिने किशोरला हा निर्णय लग्न होण्याआधीच सांगितला होता. त्यानं तो कबूलही केला होता. तेव्हा तिने किशोरला मूल दत्तक घेणं का महत्त्वाचं आहे हे समजावून सांगितलंच होतं. पण आता आपल्या वडिलांची नाराजी आणि विरोध पाहून तो कोंडीत सापडला होता. एकदा आरती घरी नसताना तिचे सासू सासरे किशोरला समजावित होते, हे बघ किशोर, उगाच वाद होऊ नयेत म्हणून मी आरती घरी नसताना हा विषय काढते. मूल दत्तक घेण्याचा विचार काही पटला नाही. तूच तिला नीट समजावून सांग. शेवटी आपलं ते आपलं आणि परक ते परक. किशोरची आई अस्वस्थपणे म्हणाली, तुमच्यात काही दोष असता तुम्हाला स्वतःचं मूल होऊ शकत नसतं तर गोष्ट वेगळी होती. पण तसंही काही नाही. शिवाय तुम्हाला ऑलरेडी स्वतःचं एक मूल आहे आणि आता जर दुसरं मूल दत्तक घेतलं तर नकळत त्या दोघांमध्ये भेदभाव नाही का होणार? तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? किशोरचे वडील तार्किकपणे आपलं मत मांडत होते. बाबा, खरं सांगायचं तर माझी आता द्विधा मनस्थिती झाली आहे. लग्नाआधी जेव्हा आरतीनं मूल दत्तक घेण्याचं सामाजिक महत्त्व सांगितलं, याकडं आपण आधुनिक पिढीनं लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याचा एक उपाय म्हणून बघितलं पाहिजे आणि याची सुरुवात आपण स्वतःपासूनच करायला हवी हेही सांगितलं. तेव्हा ते मला पटलंही होतं. तिच्या हो मध्ये मी हो मिसळलं. पण आता ती वेळ समोर आल्यावर काय करायचं समजेनासं झालंय. आरती अगदीच ठाम आहे या निर्णयावर आणि एक मूल स्वतःचं आहे म्हणून हा निर्णय अगदी टोकाचा आहे असं तिला वाटत नाही. किशोरनं आपली बाजू मांडली. हे बघ, एकतर तुम्ही दोघांनी हा निर्णय परस्पर घेतला तेव्हा आम्हाला काही सांगितलं नाही, नाहीतर तेव्हाच आम्ही विरोध केला असता. मग भलेही लग्न मोडलं असतं तरी. आईचं हे अगदी टोकाला जाऊन बोलणं लक्षात येताच किशोर तिचं वाक्य तोडत म्हणाला, आई शांत हो. या विषयामुळे आधीच आपल्या घरातलं वातावरण बिघडलंय. नकळत आपल्यात एक अबोला निर्माण झाला आहे. आरती घरी असताना एकदा आपण सगळे मिळून चर्चा करू आणि काहीतरी मार्ग काढू. मग झालं तर? किशोर, आरती, किशोरचे आई वडील दिवाणखान्यात बसले होते. कितीतरी वेळ कोणी काही बोललेच नाही. मग किशोरच्या वडिलांनी पुढाकार घेतला. हे बघ आरती, तुझं ते बाकी समाजकार्य वगैरे सगळं ठीक आहे ग, पण तुझा हा निर्णय चुकीचा आहे. एक निराधार जीवाला आधार देणं यात काय चुकीचं आहे? बाबा, आपण रस्त्यावरची बेवारस मुलं बघून हळहळतो. अशाच एका अनाथ मुलीला दत्तक घेणं यात काय वाईट आहे? उलट या निर्णयाचं सर्वांनी स्वागत करायला हवं. आरती शांतपणे म्हणाली, हे सगळं तत्त्वज्ञान ऐकायला चांगलं वाटतं, पण प्रत्यक्षात हे इतकं साधं नव्हे. शिवाय लोक काय म्हणतील याचाही विचार करायला हवा. मुलाला जन्म देण्याऐवजी अशी बेवारस मुलं दत्तक घेणं म्हणजे
दारातील पिढा घरात आणण्यासारखं आहे. चांगली नसतात असली मुलं. आरतीच्या सासूने आपला संताप व्यक्त केला. यात त्या बिचाऱ्या मुलांचा काय दोष आहे आई? कोणीतरी जन्म देऊन त्यांना अक्षरशः टाकून देतात. कोवळ्या मुलांना काय समजत असते? आणि आईबाप होणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं इतकंच मर्यादित नसतं. मी लग्नाआधीपासून सामाजिक कार्य करते. त्याच कार्याचा भाग म्हणून अनेक वेळा मी अनाथाश्रमांना भेटी दिल्या आहेत. अशा अनाथ मुलांना पाहून गहिवरून येते. त्या मुलांना हक्काचे आई बाबा हवे असतात. अगदी निरागस असतात ती मुलं. त्यांचं ते निरागस घाबरलेलं पण मी माझ्या नजरेनं टिपले. एकीकडे गर्भश्रीमंतांची मुलं जेवणात हवं ते नाही मिळालं म्हणून त्रास देतात, पण तिथं बिचारी मुलं मिळेल ते निमूटपणे खातात आनंदाने. पोट भरल्यानंतरच खरं समाधान हे त्यांच्या चेहऱ्यावर बघावं. त्यांच्याकडे काही ऐश आराम नाही, कार्टून बघायला TV नाही, मिरवायला फॅशनेबल कपडे नाहीत, तरी ती समाधानी असतात. आईच्या मायेपासून मात्र वंचित असतात. कधी रात्री ढगांच्या गडगडांचा आवाज आला की आपला 2 वर्षाचा सोहम झोपेत मला बिलगतो. ती मुलं कुणाला बिलगत असतील? झोपेत दचकून उठली तर त्यांना कोण आधार देत असेल? वेळ जात नसल्यावर, एकटं वाटत असल्यावर त्यांची कशी करमणूक होत असेल? त्यांना कोण गोष्टी सांगत असेल? आरतीच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. ती पुढे बोलू लागली. एकदा मी तिथल्या मुलाला उचलून घेतले तर इतर मुले मला पण घ्या म्हणून मागे लागली. त्यांना मायेचा स्पर्श खूप हवासा वाटतो. आता दत्तक घेताना फक्त एका मुलीला दत्तक घेणं म्हणजे बाकीच्यांवर अन्याय केल्यासारखे वाटते कधी कधी, पण तरी एका जीवाला खूप सारी सुख देऊ याचा आनंद जास्त असतो. आमचा निर्णय पक्का आहे आई बाबा, पण आमच्या या निर्णयात आम्हाला तुम्हीही हवे आहात. घर तोडून आम्हाला काहीही करायचं नाही. किशोरची थोडी कोंडी झाली होती, पण कालच आमचं बोलणं झालं तेव्हा पुन्हा तोही ठाम झालाय. हा निर्णय आता आमच्या दोघांचा आहे. आरतीनं माझ्यावर कुठलंही मत लादलं नाही. मी स्वतःहून या निर्णयात सहभागी आहे. अजून एक सोहम आणि दत्तक मुलीमध्ये आम्ही कुठलाही भेदभाव करणार नाही. किशोर ही भावनिक झाला होता. अजूनही किशोरच्या आई वडिलांना हे पूर्णपणे मान्य नाही हे त्यांच्या चेहऱ्यात सांगत होता. पण आता किशोर आणि आरती दोघंही ठाम आहेत म्हटल्यावर त्यांनाही हा निर्णय मान्य करावा लागेल. आरतीच्या सासू सासऱ्यांना आपला मुलगा आणि सून या दोघांना त्यांनी खूप समजावून सांगितले, परंतु त्यांचा काही उपयोग झाला नाही. परंतु त्या दोघांना असे वाटत होते की आपल्या मुलाला स्वतःचे मूल होत असताना दुसऱ्याची मुलं कशामुळे दत्तक घ्यायचे. परंतु दुसरीकडे आरती ही अनाथ आश्रमातील मुलांना भेटून आल्यामुळे तिच्या मनामध्ये त्या मुलांबद्दल ते आपुलकी निर्माण झाली होती. परंतु आता किशोरच्या आई वडिलांना देखील या आरतीच्या निर्णयामध्ये सहभागी व्हावं लागलं आहे, कारण आपण एका दुसऱ्या घरातील मुलाला आपल्या घरामध्ये आपलं मूल म्हणून दत्तक घेऊन येणार आहोत. परंतु या सर्वांच्या निर्णयामुळे आरती ही खूप खुश होती. आरतीला कोणाच्याही दडपणाखाली हा निर्णय तिला घ्यायचा नव्हता. सर्वांच्या इच्छेनुसार हा निर्णय तिला घ्यायचा होता आणि आता ते देखील साध्य झाले होते. या निर्णयामध्ये तिला तिच्या नवऱ्याचा पुरेपूर पाठिंबा होता. त्यामुळे तिला हा आपला मुलगा दत्तक घेण्यासाठी कोणताही संकोच वाटला नाही. अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तसंही प्रत्येक टप्प्यांवर संयमी बनवून पटवून द्यायला ही आरती होतीच. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा.
धन्यवाद.